Hello everyone, this is second video and our topic is rotational dynamics from 12th physics. This is Prasanna from MB More College, Roha. In previous video we have covered first exercise from rotational dynamics, which includes topics such as introduction of rotational dynamics, then characteristics of circular motion, then types of circular motion and kinematics. रोटेशनल डायनामिक्समध्ये हा दुसरा एक्सरसाइज आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक्स कवर केले होते त्यामध्ये रोटेशनल डायनामिक्सचा इंट्रोडक्शन म्हणजे रोटेशनल डायनामिक्स नक्की काय आहे, सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स, सर्क्युलर मोशनमध्ये असं वेगळं काय असतं, त्यानंतर सर्क्युलर मोशनचे प्रकार किती आहेत, जसं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि त्यानंतर आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा पाहिलं होतं की कायनामॅटिक्स म्हणजे असे कोणते फिजिकल क्वांटिटीज आहेत जे सर्क्युलर मोशनसाठी गरजेच्या असतात. नाउ दिस इज सेकंड एक्सरसाइज and this exercise includes dynamics of circular motion, means forces behind circular motion. We will study the types of forces, then few applications of circular motion such as vehicle moving on horizontal curved track and vehicle on banked road. या एक्सरसाइजमध्ये आपण जे टॉपिक्स घेणार आहोत ते आहेत सर्क्युलर मोशनचे डायनामिक्स म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये इन्व्हॉल्व असणारे फोर्सेस, त्यानंतर सर्क्युलर मोशनचे काही ॲप्लिकेशन्स म्हणजे आपल्या रोजच्या लाईफमध्ये सर्क्युलर मोशन आपण कुठे कुठे पाहतो, जसं एखाद्या सपाट रोडवरून अचानक सर्क्युलर पद्धतीने म्हणजे कर्व रोडवरून अचानक टर्न घेणारी एक कार असेल तर त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं फोर्सेस जाणवतात, आणि त्यानंतर एखाद्या बँक रोडवरून म्हणजे कल्लेल्या रोडवरून आपल्याला जर कार वेगात फिरवायची असेल तर त्यामध्ये कुठले फोर्सेस आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन is an accelerated motion and in this accelerated motion there are two forces that are involved. सर्क्युलर मोशन ही accelerated मोशन आहे आणि त्या मोशनमध्ये दोन प्रकारचे फोर्सेस हे इन्व्हॉल्व असतात, ज्यामध्ये वन इज सेंट्रिपिटल फोर्स and second force which is involved in circular motion is centrifugal force. सर्क्युलर मोशन ही जी ॲक्सलरेटेड मोशन आहे त्यामध्ये दोन प्रकारचे फोर्सेस असतात, ज्यामध्ये एक सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा सेंट्रिफ्युगल फोर्स. हे दोन फोर्सेस सर्क्युलर मोशनच्या डायनामिक्स या कॅटेगरीमध्ये येतात. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स. कन्सिडर C as a center, imaginary center, and if an object is revolving around point C, consider that object is A. समजा C हा एक इमॅजिनरी सेंट्रल पॉईंट आहे आणि A हे ऑब्जेक्ट त्या C या पॉईंटभोवती फिरत आहे, समजा या डायरेक्शनने. We already know in previous video that if any object performs circular motion then direction of velocity changes at every instant. आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक क्षणाला ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होते अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. वेलॉसिटीची दिशा ही सुद्धा कंटिन्युअसली चेंज होत असते. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑल्सो चेंजेस इन सर्क्युलर मोशन, म्हणजे ती कॉन्स्टंट राहत नाही. ॲज डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली वी से दॅट ॲक्सलरेशन इज इन्व्हॉल्व्ड इन दॅट पर्टिक्युलर मोशन. त्यामुळे ॲक्सलरेशन हे त्या मोमेंटमध्ये कंटिन्युअसली असतं, म्हणजेच ॲक्सलरेशन हे सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे
acceleration causes circular motion. Now what is the magnitude of that acceleration? जर acceleration त्या मोमेंटमध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्या acceleration मॅग्निट्यूड म्हणजे प्रमाण किती असतं. सो हियर acceleration which is vector quantity is represented by vector A and magnitude of that acceleration is omega square into r, where r is position vector. So this is the magnitude of acceleration involved in circular motion. But question is, what is the direction? Whenever a body performs circular motion, the direction of acceleration is towards the center along the radius. जर acceleration त्या मोमेंटमध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्या acceleration ची डायरेक्शन ही सेंटर पॉईंटच्या कडे असते आणि त्या रेडियसनुसार रेडियसवरून. अँड दॅट्स वाय ॲज acceleration is inward, magnitude is properly represented as vector A is equal to minus omega square into r. This is the magnitude of acceleration involved in circular motion. Now, as acceleration is involved, we already know in 11th class, whenever there is acceleration, that body experience a force. जर acceleration हे त्या मोमेंटमध्ये इन्व्हॉल्व असेल तर आपल्याला 11मध्ये पण सांगितलं होतं की जर एखादी बॉडी ॲक्सलरेटेड असेल तर त्या बॉडीवर एक डेफिनेट मॅग्निट्यूडचा फोर्स काम करत असतो. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन अँड दिस इज द क्वांटिटी ऑफ फोर्स विच इज इन्वॉल्व्ड इन दॅट पर्टिक्युलर बॉडी. सो इफ वी सबस्टिट्यूट magnitude of acceleration from previous equation and if we consider mass of that particular body A as small m, so force acting on body which is performing circular motion is properly represented as m minus omega square into r, that is minus m omega square r. This is the magnitude of force having same direction which is inward. जर acceleration हे इनवर्ड साईडला ॲक्ट होत असेल तर फोर्ससुद्धा इनवर्ड फोर्स असतो आणि इतक्या मॅग्निट्यूडचा फोर्स त्या बॉडीला सर्क्युलर मोशनमध्ये आतल्या साईडला खेचतो. दिस कॅन बी एक्सपिरियन्स इन अवर डेली लाईफ वेनेवर वी टेक सडन टर्न ऑन कर्व रोड. म्हणजे हे आपल्याला जाणवू शकतं जर आपण कुठल्याही गाडीने अचानक एक टर्न घेतलेला असेल स्पीडमध्ये तर आपली बॉडी ही त्या कर्व रोडच्या सेंट्रल पॉईंटला खेचली जाते. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स विच इज अगेन इनवर्ड, मीन्स दिस फोर्स पुल्स दॅट बॉडी टुवर्ड्स सेंटर. सो दिस फोर्स इज सेंटर सीकिंग फोर्स, म्हणजेच ह्या फोर्सने बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर ट्रॅकच्या सेंट्रल पॉईंटला खेचली जाते. दॅट्स वाय इट इज सेंटर सीकिंग फोर्स विच इज प्रॉपरली नेम्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ह्याच फोर्सला सेंटर सीकिंग फोर्स किंवा आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. नाउ वन थिंग विच इज टू बी रिमेंबर्ड फ्रॉम दिस पार्ट इज सेंट्रिपिटल फोर्स इज द रिझल्टंट ऑफ ऑल रियल फोर्सेस. सेंट्रिपिटल फोर्स is resultant of all real forces. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो या टॉपिकमध्ये घेतला पाहिजे. म्हणजेच काय तर सर्क्युलर मोशनमध्ये त्या बॉडीवर असे बरेच रियल फोर्सेस काम करत असतात, बट डायरेक्शन ऑफ ऑल दीज फोर्सेस इज टुवर्ड्स सेंटर. दॅट्स वाय ऑल दीज फोर्सेस आर कन्सिडर्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स अँड हेन्स centripetal force is also known as resultant of all real forces. This is one force involved in circular motion. Now second one is centrifugal force. Again we use same diagram. Now what is centrifugal force? So consider one example. An example is whenever we sit in any object which is moving in circular way and if we close our eyes
जर आपण कुठल्याही गोल फिरणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये आपण बसलेलं असेल आणि त्यानंतर आपण त्या फिरणाऱ्या ऑब्जेक्टबरोबर युनिफॉर्म स्पीडला गेल्यानंतर आपले डोळे बंद केले, वी फील नो फोर्स ॲट ऑल. जर कुठल्याही एखाद्या स्पीडने गोल फिरणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये आपण बसलेलं असेल आणि तो ऑब्जेक्ट जर खूप वेगाने फिरत असेल आणि आपण समजा डोळे बंद केले, वी फील नो फोर्स ॲट ऑल, म्हणजे आपण तरंगतोय अशा पद्धतीचा आपल्याला भास होतो किंवा आपल्यावर कुठलाही फोर्स त्यावेळी जाणवत नाही. नाव व्हाय दिस इज? द रिझन इज whenever we sit in any object performing circular motion, at that time we already said that a force which is real force pulls our body inside at the center, but at the same time opposite force also act on our body. आपण अगोदरच सांगितलं की सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या बॉडीला आतमध्ये खेचणारा सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स काम करत असतो, बट द फॅक्ट इज त्याच वेळेला एक अपोजिट फोर्ससुद्धा आपल्या बॉडीवर तितक्याच मॅग्निट्यूडने काम करत असतो. इफ सेंट्रिपिटल फोर्स इज पुलिंग आवर बॉडी टुवर्ड्स द सेंटर, अपोजिट फोर्स पुल्स अवे फ्रॉम द सेंटर. वाय दिस फोर्स इज सेड टू बी अपोजिट फोर्स? बिकॉज centripetal force pulls our body towards center, but at the same time opposite force acting on our body that pulls away from the center, and that's why as this force pulls away from the center, therefore this force is known as centrifugal force. जर या फोर्सने आपली बॉडी ही सेंटरपासून ढकलली जात असेल लांब, तर त्याला आपण म्हणणार सेंट्रीफ्युगल फोर्स. वाय इट इज नेम्ड ॲज सेंट्रीफ्युगल? बिकॉज दिस फोर्स इज नॉट अ रियल फोर्स, इट इज वन ऑफ द सुडो फोर्स ॲक्टिंग ऑन आवर बॉडी इन सर्क्युलर मोशन. ह्या फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स का म्हणतात? त्याचं कारण म्हणजे हा एक सुडो फोर्स आहे, हा रियल फोर्स नाही आहे जो सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या बॉडीवर ॲक्ट होत असतो. Now what is the magnitude of centrifugal force? If centripetal force is opposite to that of centrifugal force, but both forces have same magnitude, जर centripetal force आणि centrifugal force हे opposite असतील तर जरी त्यांची डायरेक्शन ऑपोजिट असेल तरी त्यांचं मॅग्निट्यूड मात्र सेम असतं. Now what will be the magnitude of centrifugal force? Centrifugal force has magnitude m omega square into vector r. Magnitude is same but direction is opposite. That's why centrifugal force have magnitude plus m omega square into vector r. So this is centripetal force and centrifugal force. These are both dynamics of circular motion. Centripetal force is known as resultant of all real forces. Centrifugal force is known as pseudo force. But keep one thing in mind, though centrifugal force is pseudo force, but there are some instruments that record the magnitude of this pseudo force. हा जरी pseudo force म्हणजे खोटा फोर्स असेल किंवा आभासी असेल, पण तरीही कुठल्याही फोर्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने आपल्याला याला रेकॉर्ड करता येतं. सो दीज आर टू डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बिफोर क्लोजिंग दिस पॉइंट, we will make a summary of these two forces. Summary means centripetal force and centrifugal force. समरी म्हणजेच काय, तर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे दोन्ही इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, बट डायरेक्शन इज अपोजिट. सेंट्रिपिटल फोर्स हॅज डायरेक्शन m ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर r
and centrifugal force has direction plus m omega square into vector r. As both have opposite direction but having same magnitude, therefore summation of both becomes 0. जर दोघांचंही मॅग्निट्यूड सेम असेल आणि डायरेक्शन अपोजिट असेल तर दोघांचं समेशन हे 0 येतं. दॅट मीन्स मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर plus m omega square into vector r is 0. That's why we said that whenever we close our eyes, whenever sitting in any object moving in circular way at high speed, we feels no force. म्हणजे ह्याचं कन्क्लुजन हे आहे की कुठल्याही स्पीडने फिरणाऱ्या गोल फिरणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये आपण जर बसलो आणि आपण आपले डोळे बंद केले तर आपल्याला तरंगत असल्यासारखा भास होतो, बिकॉज वी एक्सपिरियन्स नो फोर्स ॲट ऑल. As well as this is one statement of summary. Second one is centrifugal force is pseudo force, but summation of all real forces means centripetal force is again 0. Say centrifugal force, but centripetal force is summation of all real forces and algebraic sum of both is again 0. This is the complete part from dynamics of circular motion. Second point in rotational dynamics, exercise number 2 is applications of circular motion, in which first application is whenever any vehicle such as car move on a horizontal curved track, that car experience certain forces and therefore there is one definite limit speed. म्हणजेच सर्क्युलर मोशनचं हे ॲप्लिकेशन आहे की एखादं व्हीकल म्हणजेच कार जर सपाट असलेल्या कर्व रोडवरून वळणाऱ्या रोडवरून जर वेगाने फिरत असेल तर त्या कारला ठराविक स्पीड लिमिट हे दिलेलं असतं. मग त्याचं रिझन काय? सो वी विल सी whenever vehicle takes a turn on curve road, what are the dynamics involved. आपण त्यासाठी बघू की कुठलंही व्हीकल जर हॉरिझॉन्टल कर्व ट्रॅकवरून जर वेगाने फिरत असेल तर त्यामध्ये कुठले फोर्सेस इन्व्हॉल्व आहेत. फॉर दॅट पर्पज लेट अस ड्रॉ अ डायग्राम इन विच दिस हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट हॉरिझॉन्टल ट्रॅक. आपण एक डायग्राम ड्रॉ करू त्यासाठी जिथे ही लाईन रिप्रेझेंट करते एक हॉरिझॉन्टल ट्रॅक. ज्या हॉरिझॉन्टल ट्रॅकचा सेंट्रल पॉईंट हा सी असेल आणि त्यावर समजा एक कार ही वेगाने वळण घेते, ज्या कारचं आपण वर्टिकल सेक्शन असं ड्रॉ करतो आहे. मीन्स कार विथ 2 टायर्स फ्रॉम वर्टिकल सेक्शन अँड दिस इज सेंटर ऑफ मास ऑफ दॅट कार. नाव कार इज मूविंग विथ अ great speed and taking a turn. So we consider car is performing circular motion and distance between center of mass of car and that of center of circular track as r, and mass of car is small m. जर एखादी कार ही सपाट असलेल्या कर्व रोडवरून वेगाने वळण घेत असेल तर ती कार सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. जर त्या कारचं मास एम असेल आणि वेगाने वळण घेत असताना सर्क्युलर ट्रॅकपासून ती समजा आर या अंतरावर असेल तर आर हे सर्क्युलर मोशनमध्ये इन्व्हॉल्व असलेलं रेडियस. नाव इन सच सिच्युएशन डिफरंट काइंड्स ऑफ फोर्सेस ॲक्ट ऑन दॅट कार. आपण फाइंड आउटच हे करतोय की डायनामिक्स काय आहेत, म्हणजे फोर्सेस कुठले इन्व्हॉल्व आहेत. तर वेगाने वळण घेणाऱ्या कारवर वेगवेगळे फोर्सेस ॲक्ट होतात. सो लेट अस लिस्ट आउट दीज फोर्सेस वन बाय वन. कुठले कुठले फोर्सेस त्या कारवर ॲक्ट होतील. 1. नॉर्मल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर ती कार जमिनीवर आहे याचा अर्थ त्या कारवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कंटिन्युअसली असणारच आहे. नाउ व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? In 11th we have seen that every object experiences a gravitational force whose magnitude is m into g
where m is mass of that object, here mass of that car, and g is gravitational acceleration. So this is gravitational force acting on that car having magnitude mg. Along with this force and magnitude, we also represent direction. Gravitational force act directly inward side, म्हणजेच तो एक डाउनवर्ड फोर्स असेल. सेकंड, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनच्या लॉनुसार प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाउनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत असेल तर त्याच वेळेला नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच एक अपोजिट फोर्स हा सुद्धा त्या कारवर ॲक्ट होत असणार. हियर वी रिप्रेझेंट कॅपिटल N फॉर नॉर्मल रिॲक्शन अँड दिस फोर्स हॅज डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असे दोन अपोजिट पद्धतीचे फोर्सेस त्या कारवर कंटिन्युअसली असतील. एक डाउनवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अपवर्ड डायरेक्शनला नॉर्मल रिॲक्शन. नाउ what are the other forces? If car is taking turn suddenly, that means car is performing circular motion, centripetal force must be there. जर कार ही वेगाने वळण घेत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स हा त्या कारवर ॲक्ट होत असणारच. Now what is centripetal force on that car? One important point over here is centripetal force in this condition is force of static friction. Centripetal force अशा कंडिशनमध्ये कुठला असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इन दिस केस इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शनमुळे तयार झालेला जो फोर्स आहे तो ह्या कंडिशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं काम करणार. अँड डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज टुवर्ड्स सेंटर. सो हियर force of static friction is represented as Fs, that provides necessary centripetal force for that circular motion. आता हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ही टर्म इथे पहिल्यांदाच आलेली आहे. तर इथे आपल्याला ती समजून घ्यायचं आहे की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असेल. तर कुठलीही कार किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या सरफेसवरून मूव्ह होत असेल, फॉर एक्झाम्पल इवन अस, आपण सुद्धा whenever we walk on any surface there is a continuous friction between floor and sole of our sandal. आपण कुठल्याही सरफेसवरून चालत असताना आपल्या सँडलचा सोल आणि सरफेस ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली फ्रिक्शन हे होत असतं. अँड दॅट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज नथिंग बट दॅट फोर्स दॅट अरायझेस बिकॉज ऑफ फ्रिक्शन फिनॉमिनॉन. अँड दिस फोर्स प्रिव्हेंट्स स्लिपिंग. म्हणजे आपण चालत असताना आपल्या सोलचं फ्रिक्शन जर सरफेस बरोबर होत असेल तर ते गरजेचं आहे आपण स्लिप होऊ नये यासाठी. सो हियर ऑल्सो वेनेवर कार टेक्स टर्न ऑन रोड, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इन्वॉल्व्ड अँड दॅट फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. वी ऑलरेडी नो दॅट सेंट्रिपिटल फोर्स हॅज मॅग्निट्यूड m omega square into vector r, and here that magnitude is nothing but force of static friction. So here we have listed these three dynamics involved in circular motion whenever vehicle takes turn on curved track. We put equation number such as equation number 1, equation number 2 and third equation number. Now next part is two forces have opposite direction but equal magnitude because they balances each other. So from equation number 1 and equation number 2 conclusion is N is equal to mg. जर पहिल्या दोन इक्वेशनला आपण बघितलं तर ते दोन फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतायत. मीन्स वन इज डाउनवर्ड फोर्स अँड एक्झॅक्टली अपवर्ड फोर्स सेम. So N is equal to mg is our equation number 4 from first two equations. So now we divide equation number 3 by equation number 4. मग आपण आता डिवाइड करू इक्वेशन नंबर 3 ला इक्वेशन नंबर 4 ने. डिवाइड इक्वेशन नंबर 3
by equation number 4. Fs upon n is equal to Fs upon n is equal to m omega square into r divided by mg. Dividing equation number 3 by equation number 4, we have divided equation number 3 by equation number 4, and equation what we get is Fs upon n is equal to m omega square into r divided by mg, where similar quantity m get cancelled. So equation becomes Fs upon n is equal to omega square r divided by g, equation number 5. Now here we substitute value of omega, which is angular velocity. We know that speed is related with angular velocity by equation v is equal to omega r. आपल्याला हे माहिती आहे की स्पीड हा अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर या इक्वेशनने रिलेट आहे. v इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r. सो इक्वेशन नंबर 6. नाउ सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 6 इन इक्वेशन नंबर 5. जर आपण हेच मॅग्निट्यूड इक्वेशन नंबर 5 मध्ये सबस्टिट्यूट केलं, Fs upon n is equal to, instead of omega here we take v upon r, and in equation 5 omega square, so value is v square upon r square. Remaining part will be same, r upon g, so r get cancelled. So final equation is Fs upon n is equal to v square upon rg. This one is important equation because we टेक वन कन्सिडरेशन. ह्या इक्वेशन नंतर आपल्याला एक कन्सिडरेशन त्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. सो इक्वेशन इज Fs, वेअर Fs इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, n इज नॉर्मल रिॲक्शन, v इज नाउ स्पीड ऑफ व्हेकल, r इज रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, and g is gravitational acceleration. Now what is consideration part after equation number 7? कन्सिडरेशन पार्ट हा आहे की ती कार त्या रोडवरून ट्रॅव्हल करत असेल तर त्या कारचं कुठले कुठले फॅक्टर हे कॉन्स्टंट राहणार. फर्स्ट ऑफ ऑल मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, म्हणजेच त्या कारचं वेट हे कॉन्स्टंट राहणार आहे. जर वेट कॉन्स्टंट असेल तर त्यावर ॲक्ट होणारं नॉर्मल रिॲक्शन हे सुद्धा कॉन्स्टंट असणार. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आणि वेट हे कॉन्स्टंट असेल, आणि इवन रोडसुद्धा तोच आहे. त्यामुळे रेडियस ऑफ कर्वेचर त्या रोडचं हे सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. त्या कर्व रोडचं रेडियस हे सुद्धा फिक्स असेल. सो n कॉन्स्टंट, r कॉन्स्टंट, g कॉन्स्टंट, दॅट मीन्स Fs इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू v स्क्वेअर. याचा अर्थ Fs म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा स्पीड बरोबर डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. म्हणजे कारचा स्पीड कमी असेल तर कारचे टायर्स आणि रोडमध्ये होणारं फ्रिक्शन हे सुद्धा कमी असणार. कार जास्त स्पीडला असेल तर तो फोर्स म्हणजे फ्रिक्शन हे सुद्धा वाढणारच आहे. याचा अर्थ तिथे कुठेतरी लिमिट असणार, कारण आपण अति जास्त स्पीडने कार त्या रोडवरून फिरवली तर कदाचित टायर ब्लास्ट होऊ शकतात जास्त फ्रिक्शनमुळे. अँड देअर शुड बी अ स्पीड लिमिट, म्हणजे मॅक्झिमम स्पीड कुठेतरी असणार. त्या स्पीडलाच आपण तिथे त्या रोडवरून कार आपण वेगाने फिरवू शकतो. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की तो मॅक्झिमम स्पीड काय असेल. व्हॉट विल बी व्ही मॅक्स. त्या रोडवरून वेगाने कार फिरवण्यासाठी मॅक्झिमम स्पीड काय असेल. टू फाइंड आउट दॅट व्ही मॅक्स वी इनिशियली कॉन्सन्ट्रेट ऑन LHS साइड ऑफ दिस इक्वेशन. जर आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला पहिले बघावं लागेल मॅक्झिमम स्पीडच्या ठिकाणी मॅक्झिमम फोर्स फ्रिक्शनचा किती असतो. तर जो मॅक्झिमम फोर्स फ्रिक्शनलचा त्या कंडिशनमध्ये असेल
त्याची व्हॅल्यू ही म्यू एस इंटू एन इतकी असते. म्हणजे जास्तीत जास्त फ्रिक्शन त्या टायरचं रोडवर होत असताना मॅक्झिमम फोर्स फ्रिक्शनचा इतका असतो म्यू एस इंटू एन, वेअर एन इज नॉर्मल रिॲक्शन and mu s is coefficient of friction. So let us substitute this value in previous equation. Instead of Fs maximum, we put mu s into n, divide by n is equal to v square upon rg. Now tell me which value get cancelled. N get cancelled and equation become mu s is equal to v square upon rg. V square, therefore V square is equal to mu s into rg, or V maximum is equal to taking square root of both sides mu s r into g. This is the speed limit. म्हणजे कुठलीही कार म्हणजे कुठलंही व्हीकल जर एखाद्या होरिझॉन्टल कर्व रोडवरून वेगाने टर्न घेत असेल तर त्याला मॅक्झिमम इतका स्पीड ठेवता येऊ शकतो. अदरवाईज फ्रिक्शनल फोर्स इतका वाढतो की त्यावेळी टायर ब्लास्ट होऊ शकतात. सो व्ही मॅक्स रिप्रेझेंट मॅक्झिमम स्पीड ऑफ कार विच इज मूव्हिंग ऑन होरिझॉन्टल कर्व ट्रॅक.